नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सध्या जगामध्ये तिसरं महायुद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तशी वाटचाल अमेरिकेनं सुरू केलेली आहे आणि इस्रायलला हाताशी धरून इराणवर जे महायुद्ध लादलं आहे त्याच्या आपण रोज बातम्या ऐकतो. पण ज्या इराणच्या ओर्झून खाडीमधून अख्ख्या जगाला जो तेल पुरवठा होतो तो 25%. पण भारताला मात्र त्या खाडीतून येणारं तेल हे 50%. आणि नेमकं तिथेच इराणनं निर्बंध लादले. तिथून चीनशिवाय कोणालाही तेलाचं जहाज नेता येणार नाही आणि जर गेलं तर ते बेचिराग होईल असं इराणनं धमकावलं. त्यानंतर आपल्या भारताचे विश्वगुरू असणारे अंधभक्तांचे विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब यांनी पुन्हा एकदा ट्रम्प साहेबांच्या हातापाया पडून 1 महिन्यासाठी म्हणजे 30 दिवसासाठी का होईना रशियाकडून तेल आयात करण्याची परवानगी मिळवली. त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा. पहा, आपले विश्वगुरू किती कमाल करतात. जणू काही अमेरिकेचं 51वं राज्यच आता भारत बनले. आपले विश्वगुरू कधी काय करतील याची कल्पना येणार नाही. आपल्याला वाटलं की आपल्या देशामध्ये तेलाचा तुटवडा पडेल, पेट्रोल 500 रुपये लिटर होईल. पण आपल्या विश्वगुरूंना खूप चिंता लागलीच. ट्रम्प साहेबांना हॅलो केलं आणि त्यांच्याकडून मुदतवाढ मिळवून घेतली की 1 महिन्यासाठी आम्ही रशियाकडून तेल आयात करतो. म्हणजे आमच्या देशामध्ये आपली एपिस्टीन फाईल मोकळी होणार नाही आणि लोकही विश्वगुरू म्हणायचं थांबणार नाहीत आणि अंधभक्तांनाही त्यांची वाहवा करण्यासाठी वेळ मिळेल. खरंच कमाल आहे की नाही विश्वगुरूची. तेव्हा तुम्ही आपल्या विश्वगुरूबद्दल काहीही बोलू नका, कारण आपले विश्वगुरू एवढे श्रेष्ठ आहेत की ट्रम्प तात्या त्यांचं लागलीच ऐकतात. मग तुमच्या शेतीची जर ट्रेड डील 0 टॅरिफवर झाली तरी चालेल, शेतकरी धुळीला मिळाला तरी चालेल, पण त्यात अमेरिकेचं नुकसान होता कामा नये, अदानी अंबानीचं नुकसान होता कामा नये. ते राहुल गांधी काय हो काहीही बोलतात, त्यांचं कोण ऐकतं आहे. त्यांच्या पाठीमागे किती 240 तर खासदार आहेत. यांनी काही कुबड्याचं का होईना पण करून सरकार केले ना. तेव्हा विश्वगुरूंना सलाम. 1 महिन्याची मुभा मिळाली.